खत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं, काळा बाजार थांबावा यासाठी केंद्र सरकारनं फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हे ॲप आणलंय. महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरमध्ये हा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. मात्र ज्या ॲपनं शेतकऱ्यांना मदत व्हायला हवी होती त्याच ॲपमुळे आता शेतकरी अडचणीत सापडल्याची तक्रार आहे. नेमकं काय आहे हा प्रकार, पाहूयात रिपोर्टमधून. खतांच्या प्रतीक्षेत शेतकरी, हातात मोबाईल, ॲपवर नोंदणीही पूर्ण, पण तरीही खत मिळत नाही. वैजापूरमधील या शेतकऱ्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. हा केवळ एका शेतकऱ्याचा प्रश्न नाही, तर अनेक शेतकऱ्यांची हीच व्यथा आहे. फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल या ॲपवर नोंदणी केल्यानंतरही खतं मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आशिष खंडागळे या तरुण शेतकऱ्यानं 2 दिवसांपूर्वी ॲपवर खताची मागणी नोंदवली. ॲपने दुकानाचं नावही दाखवलं, QR कोडही मिळाला, पण दुकानात गेल्यानंतर त्याचा डेटा सिस्टीमवरच दिसला नाही. परिणामी दुकानदारानं खत देण्यास नकार दिला. गेल्या 3 दिवसांपासून आशिष दुकानाचे फेरे मारतोय, पण खत काही मिळत नाही. मी 7 तारखेला बुक केलं होतं. फार्मवर्क फॉर फर्टिलायझर म्हणून ॲप आहे, तर बुक केलं होतं आणि हा QR आला होता. तर मी आज बुक केलं की खते 24 तासानंतर त्यांच्याकडं हे होतं. तर मी आलो, त्यांच्याकडं स्कॅन केलं, ते असं नो रेकॉर्ड फोन दाखवतंय. तर मग अजून आणि एक खत घेतल्याच्या नंतर बुकिंग पण होत नाही, दुसरीकडं बुकिंग होतच नाही. तर हे जे ॲप आहे सरकारने बंद केलं पाहिजे. बरं, तुम्ही बुक केल्यावर किती दिवसापासून फिरता इकडे? 3 दिवसापासून फिरतोय मी. माझ्या 7 ते 8 चक्र झाले इथं या दुकानावरती. पण दुकानात आल्यावर काहीच रेकॉर्ड नाही, नो रेकॉर्ड फोन डायरेक्ट. या गोंधळामुळे फक्त शेतकरीच नाही तर दुकानदारही हतबल झालेत. बुकिंग दिसतंय, दुकानाचं नाव दिसतंय, पण QR कोड स्कॅन केल्यानंतर शेतकऱ्यांची माहितीच दिसत नाही. अशा वेळी खत द्यायचं तरी कसं, असा सवाल दुकानदार विचारतायत. याबाबत तक्रारी केल्या, पण अद्याप समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. तो पहिल्या विषयाला त्यांनी ते केलं. त्याच्यानंतर त्यांनी माझ्याकडे QR कोड घेऊन आला, ते स्कॅन केला. मी स्कॅन केल्यानंतर प्रोसेसिंगवर जातं ते आणि नो रेकॉर्ड फ्रॉड म्हणून लिहून येते. काही शेतकऱ्यांसमोर आणखी मोठी अडचण आहे. अनेकांकडे स्मार्टफोनच नाही. मग ॲपवर नोंदणी करायची कशी आणि खत घ्यायचं कसं? संभाजीनगरमधील भाऊसाहेब कडुबा डक यांच्यासारखे अनेक शेतकरी हा प्रश्न विचारतायत. आता खत आम्हाला कसं मिळणार? आता आम्हाला खतच मिळू शकत नाही ना. ऑनलाईन नाही झालं, खत कसं भेटेल सांगा तुम्ही? हां, आता एक तर 15,000चा मोबाईल घेणं आहे, त्याच्यातही कोण म्हणते ते 4G घ्यावा लागतो. 4G का कोणता आहे त्याच्यावर होतं ते 4G, ते किती मोबाईलवर होत नाही काय माहिती. आता या ॲपमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून केला जातोय. यंदाच्या हंगामापुरती ही व्यवस्था बंद करावी अशी मागणी होत आहे. असं करून ह्या शेतकऱ्यांचं येणारं उत्पन्नाचं, ह्या अर्थाने देशाचं फार मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. वेळेवर खत भेटलं नाही, उत्पन्न आलं नाही, आर्थिक बिचाऱ्याची अडचणी निर्माण होतील. यासाठी सर्व त्रुटी दूर करून याचा विचार करावा. मात्र प्रशासन वेगळं चित्र मांडत आहे. अनेक शेतकऱ्यांना या ॲपमधून खत मिळालं आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर केल्या जातील आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना खत मिळेल असा विश्वास जिल्हा कृषी अधिकारी व्यक्त करतायत. तर शेतकऱ्यांना अडचण येऊ नये यासाठी काळजी घेऊ अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली आहे. शेतकऱ्यांना अडचण तर आली नाही पाहिजे, शेतकऱ्यांना खत तर मिळालं पाहिजे. आणि या बाबतीमध्ये त्या ॲपमध्ये काय गोष्टीचा आपण समावेश केला पाहिजे की जेणेकरून ही जो आहे ती शेतकऱ्यांना सुटसुटीत ही असेल आणि शेतकऱ्यांना अडचण येणार नाही. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आमचा कृषी विभाग विचार करतोय आणि शेतकऱ्याला अडचण येणार नाही ही काळजी आम्ही घेतोय. स्कॅनिंगचं एक सगळ्याच मशीनला प्रॉब्लेम नाही आहे. एक स्पेसिफिक कंपनीचं त्याच्यामध्ये थोडीशी अडचण होती, त्याचं व्हर्जन कमी याचं होतं, त्याच्यामुळे ती अडचण आज दुपारपर्यंत दूर होईल आणि शेतकरी आपले चांगले आहे, खूप सहकार्य करतील आम्हाला अशी अपेक्षा आहे आणि ह्याचा फायदा शेतकऱ्यांसाठीच आहे. पावसाच्या पहिल्या सरी दारात उभ्या आहेत. शेतकरी पेरणीच्या तयारीत आहे. शेतात हिरवं स्वप्न पेरायचं आहे. मात्र त्या स्वप्नाला खताची साथ हवी. सरकारचा उद्देश काळा बाजार रोखण्याचा होता, पण तांत्रिक बिघाडामुळे शेतकऱ्यांच्याच अडचणी वाढल्याचं चित्र आहे. आता या ॲपची दुरुस्ती होणार कधी याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर.